नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलणार आहोत। तो म्हणजे आपला एक पाचवा विषय आहे मित्रांनो, परिसर अभ्यास, एन्व्हायरमेंटल स्टडीज या घटकावर जर बघितलं, मागचे 7 पेपर चाललेले आहेत। आपण त्या 7 पेपर मध्ये सातत्याने कोणत्या घटकावर प्रश्न जास्तीत जास्त विचारले गेलेले आहेत, त्याची तयारी कशी करायची, पुस्तक लिस्ट कोणती वापरायची आणि नोट्स कशा उपलब्ध करायच्या आणि मार्गदर्शन कसं मिळवायचं याबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। महाटीईटी आतापासून अभ्यास केला तरच मित्रांनो येणाऱ्या आगामी काळामध्ये तुम्हाला ह्या टीईटी सारख्या परीक्षा क्रॅक करता येणार आहेत। आपला ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून नोट्स विथ सर्व गोष्टी भेटणार आहेत। हा माझा ऑनलाईन क्लासचा मोबाईल नंबर, वेळ असेल 3 ते 5 कॉलिंग साठी आणि विद्यार्थी मित्रांनो हा व्हॉट्सअप क्रमांकावर 24 तास तुम्हाला व्हॉट्सअप सर्व्हिस भेटते। व्हॉट्सअप केल्यानंतर तुम्हाला काय अडचणी असतील एकाच मेसेज मध्ये सांगू शकता। चला मित्रांनो आपण मुद्द्यावर येऊ। परिसर अभ्यास या घटकासाठी साहित्य ग्रंथ कोणते वाचायचे, कोणते घटक करायचे, टेक्स्ट बुक कसं वाचायचं याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत आपण। सर्वात प्रथम तुम्हाला एक अभ्यासाचं व्ह्यू सांगतो की कशा पद्धतीने व्यूहरचना असावी परिसर अभ्यासाची। परिसर अभ्यास म्हणजे याच्यामध्ये साधारण 10 ते 12 विषय इन्क्लूड असतात। आता सुरुवात होते ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासापासून, म्हणजे 34चं बुक, इथून प्रश्नांची सुरुवात होते। लक्षात घ्या किती 34चा इतिहास अवश्य वाचा, याच्यातले 1, 2, 3 क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात। 34चा इतिहास, त्यानंतर 5वी, 7वी आणि विशेष म्हणजे 8वी इथपर्यंतचे इतिहासाचे बुक तुमचे सर्व रीड झाले पाहिजेत। इतिहासाचे बुक तुमचे रीड झाले पाहिजेत। साधारण 5 ते 7 क्वेश्चन तुम्हाला इतिहास या घटकावर विचारले जातात। अश्वयुगीन म्हणजे 8वीचा इतिहास जर बघितला, प्राचीन अश्वयुगीन या घटकावर प्रश्न विचारले गेलेले आहेत। हडप्पा संस्कृती, सिंधू संस्कृती, ते मला तर वाटते का प्रश्न असा विचारला होता की सिंधू संस्कृतीमधील बाथरूमचा आकार विचारला होता मागच्या वेळेस। म्हणजे काही लिमिटेशन नाहीये या घटकामध्ये, त्यामुळे काही विचारलं जाऊ शकतं। त्यानंतर भूगोल हा विषय विचारला जातो। भूगोलामध्ये विद्यार्थी मित्रांनो भूगोल व पर्यावरण या घटकावर जास्त प्रश्न विचारले जातात। याच्यामध्ये जर विचारात घेतलं तुम्हाला 5 ते 10 पर्यंतचा भूगोल वाचणं गरजेचं असतं। 5वी ते 10वी पर्यंतचा भूगोल वाचणं गरजेचं असतं। त्याच्यावर तुम्हाला 1, 2, 4 प्रश्न विचारले जातात। त्यानंतर तुम्हाला करायचंय 6वी, 7वी, 8वी आणि 9वी, 10वी नकोय, ठीक आहे, 9वी पर्यंत तुम्हाला विज्ञान घटकावर प्रश्न विचारले जातात। त्याच्यामध्ये नियमावर बोट ठेवून परिसर अभ्यासामध्ये बरेच क्वेश्चन विचारले जातात। विज्ञान बरं का, आता म्हणाल की सायन्स मॅथलाच असतं विज्ञान, नाही, परिसर अभ्यासामध्ये सुद्धा या घटकावर प्रश्न दिसून आलेले आहेत। फर्स्ट पेपर वाल्यांनी नक्कीच या घटकाचा अभ्यास करणं गरजेचं आहे। त्या पलीकडे जाऊन इतिहास झालं, भूगोल झालं, त्यानंतर राज्य व्यवस्थापन, पंचायत राज या घटकावर प्रश्न असतात। पंचायत राज, विशेष करून ग्रामीण पातळीवर प्रश्न पंचायत राज व स्थानिक स्वराज्य संस्था, म्हणजे आपल्या शाळा जिथे जिथे असतात, झेडपीची स्कूल किंवा महानगरपालिकेच्या स्कूल, या घटकावर तुम्हाला प्रश्न आलेले दिसून येतात आणि ते प्रश्न करणं गरजेचं आहे। त्या पलीकडे जाऊन संगणक या घटकावर प्रश्न विचारला जातो। त्यानंतर विचारला जातो माहितीचा अधिकार। माहितीचा अधिकार तुम्हाला वाचणं गरजेचं आहे। या नोट्स सुद्धा तुम्हाला उपलब्ध आहेत। माहितीचा अधिकार आणि च्या पलीकडे जाऊन चालू घडामोडी या घटकावर सुद्धा प्रश्न असतात मित्रांनो। चालू घडामोडी, तर बघा 4थी इतिहास, 4थी ते 8वी साधारणपर्यंत इतिहास वाचायचे। भूगोल 5वी ते 10वी पर्यंतचा वाचायचे। 6वी, 7वी, 8वी, 9वी विज्ञान वाचायचे। पंचायत राजवर 2-3 क्वेश्चन अवलंबून असतात। संगणकावर 1-2 क्वेश्चन संगणकीय ज्ञानावर अवलंबून असतात। त्यानंतर माहितीचा अधिकार आणि चालू घडामोडी साधारण आतापासूनही केलात तर परीक्षेपर्यंत केल्यानंतर तुम्हाला प्रश्न त्याच्यावर विचारले जातात। अशा पद्धतीने तुमचं परिसर अभ्यास हा घटक क्लिअर होत असतो इथे।
आता लक्षात घ्या मित्रांनो, च्या पुढे जाऊन आपल्याला याच्या नोट्स असतील, पुस्तकं असतील, बाजारामध्ये कसं उपलब्ध होईल. तर मित्रांनो, तुम्हाला जर सेल्फ स्टडी करतच असाल, सेल्फ स्टडी म्हणजे कुठला क्लास नाही वगैरे वगैरे काय असेल, तर त्या विद्यार्थ्यांना एक सांगतो मी, बाजारामध्ये महाराष्ट्र बोर्ड कुठल्याही लेखकाचं महाराष्ट्र बोर्ड एक्झाम हे पुस्तक वाचायचंय तुम्हाला. महाराष्ट्र बोर्डचं एनसीआरटी किंवा महाराष्ट्र बोर्डचं पुस्तक वाचलं तरी चालतं. आणि जे लोक आपल्या क्लासच्या माध्यमातून अभ्यास करतात त्यांना आपण स्पेशली काय केले, 5000 प्रश्नांचा संग्रह दिलाय डायरेक्ट ऍपवर, प्लस याला जोडून सामाजिक शास्त्र 12000 प्रश्नांचा संग्रह. म्हणजे यातलेच प्रश्न साधारण तुम्हाला विचारले जाणार आहेत, यातलेच प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत, कारण ते प्रॉपरली टीईटीच्या साठीच नोट्स उपलब्ध केलेल्या आहेत. फक्त त्याला अट आहे, ते ऍपवरच लॉकड आहे, त्यामुळे क्लास लावावा लागेल. तुम्हाला इच्छा नसेल लावू नका, इच्छा असेल, पास होण्याची जिद्द असेल, नक्कीच तुम्ही मला या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप करू शकता. आपल्याकडे परिसर अभ्यासच नाही, तर तसेच विद्यार्थी मित्रांनो, मॅथ असेल, सीडीपी असेल, मराठी असेल, इंग्रजी असेल व परिसर अभ्यास असेल, 5ही विषयाची एकत्रित तयारी आणि पासिंगची गॅरंटी असणार आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे लाईव्ह क्लास तर असेलच असेल, सोबत तुम्हाला वेळ नसेल तर त्याचं रेकॉर्ड सुद्धा मिळणार, त्याच्यासोबत तुम्हाला या नोट्स सुद्धा उपलब्ध होणार, त्याच्यासोबत PYQ सुद्धा घेतले जाणार. म्हणजे प्रश्न उत्तर तुम्हाला कसे सोडवायचे याच्यावर सुद्धा अट्रॅक्शन निर्माण झालं पाहिजे आणि विद्यार्थ्यांना एक चांगलं मार्गदर्शन मिळालं पाहिजे, यासाठी ते सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे, 3 ते 5 या वेळेत कॉल आणि बाकीच्या वेळेमध्ये तुम्ही 24 तास व्हॉट्सअप करू शकता. आता च्या पुढे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, या लाईव्ह क्लासमध्ये तुम्हाला या सर्व गोष्टी मिळतच राहणार, त्याचा काही विषयच नाही. पण सेल्फ स्टडी करताना तुम्ही एक बुक आणून करू नका प्लीज, कारण तुम्ही सर्वात प्रथम क्वेश्चन पेपर आणा. मग विद्याभारतीचं क्वेश्चन पेपर आणला तरी चालेल, किंवा दुसरं कुठलं भेटलं बाजारामध्ये क्वेश्चन पेपर मागील क्वेश्चन पेपर कुणाचेही वापरला तर चालतं. त्याच्यामध्ये प्रश्नांची पातळी कशी आहे याच्यावर एक अभ्यासपूर्ण आपलं स्वतःच एक बनवा, म्हणजे ब्लू प्रिंट सारखं, की बाबा मला या प्रश्नासाठी हे पुस्तक वाचावं लागणार आहे, हे प्रश्न क्रॅक करण्यासाठी एवढी प्रॅक्टिस करावी लागणार आहे. मराठीमध्ये सातत्याने म्हणी विचारल्या तर म्हणी मला कंप्लीट करणं गरजेचं आहे. मराठीमध्ये सातत्याने पत्रलेखनावर प्रश्न विचारल्या मागच्या टीईटी मध्ये पत्रलेखन घटक वाचणं गरजेचं आहे. असं एक आपली स्ट्रॅटेजी निर्माण करा, तरच येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ही परीक्षा सोपी जाणार आहे. कारण या परीक्षेमध्ये 3.7 निकाल लागत असतो. ही परीक्षा जेवढी तुम्ही सोपी कराल तेवढी टेट एक्झाम आपल्याला अजून सोपी जाणार आहे. या टीईटी पेक्षा टेट एक्झाम सोपी आहे, लक्षात घ्या. 200 मार्कापैकी आपल्याला मेरिट मध्ये यायचे तेवढेच मार्क मिळवायचे. टेट एक्झाम मध्ये टक्का वाढलेला आहे. साधारण 4 लाखापैकी साधारणपणे 32 ते 34 हजार लोकांनी काय केलेलं आहे, 100 पेक्षा जास्त मार्क घेतलेले. किती? 4 लाख लोकांपैकी 32,000 लोकांनी 100 पेक्षा जास्त मार्क घेतलेले आहेत. कशामध्ये? टेट एक्झाम मध्ये, बरोबर. पण शेवटी फॉर्म 4 लाख आले, पण 2,16,000च लोकांनी टेट एक्झाम दिली, बाकी सर्व दिलेलेच नाहीत. आणि 22,000 शासन जागा भरतोय म्हटल्यानंतर मित्रांनो, स्वर्ण संधीच आहे असं म्हणता येईल. ते आगामी काळामध्ये सुद्धा अशीच भरती येणार आहे, त्यामुळे तयारीत राहा. अशा पद्धतीने परिसर अभ्यासाचा तुम्ही पाठ्यक्रमाला धरून अभ्यास केला तर त्यातले मार्क मिळवता येतात. नसता तुम्हाला फर्स्ट लँग्वेज, सेकंड लँग्वेज, सीडीपी व इतर जे काही विषय आहेत त्या विषयावर कमांड आणावी लागेल, तरच आगामी काळामध्ये आपलं टीईटीचं स्वप्न जे की 90 मार्काचं आहे, 90 मार्क, कास्टवाले सुद्धा 90 मार्क घ्या, पुढे अडचण येणार नाही. 90 मार्काचं स्वप्न आपलं साकार होणार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.